मुंबई के विक्रोली इलाके से चौंकाने वाला मामला सामने आया है, जहां एक युवक ने अपनी ही मौसी के घर में घुसकर उन पर प्राणघातक हमला किया और गहने लूटकर फरार हो गया। आरोपी को पुलिस ने गुजरात से गिरफ्तार किया है। आरोपी तबरेज उर्फ पप्पू बिस्मिल्ला खान पठान ने अपनी मौसी के घर में मास्क और ग्लव्स पहनकर घुसपैठ की। घर में अकेली मौसी के गहने लूटने के दौरान उन्होंने तबरेज को पहचान लिया और उसे समझाने की कोशिश की, लेकिन तबरेज ने उन पर धारदार हथियार से हमला कर दिया और फरार हो गया। पुलिस ने 4 टीमें बनाकर 250 सीसीटीवी फुटेज खंगाले और गुजरात में उसे गिरफ्तार कर लिया। आरोपी पर गुजरात में पहले से ही 7 गंभीर केस दर्ज है। तर दिनांक 7 जुलै 2025 दुपारी साधारणपणे 1:30 ते 2च्या दरम्यान हा आरोपी जो होता त्याने ग्लोव्ज घातले होते आणि पुन्हा त्याने मास्क घालून फिर्यादी एकटी असताना फिर्यादी साधारणपणे टेलरिंगच्या दुकानात गेला होता आणि त्याची बायको जी होती, फिर्यादीचं नाव आहे मुनाफ रहीफ खान आणि त्याची बायको जी नूरजहाँ खान ज्यावेळेस घरी एकटी होती त्यावेळेस हा आरोपी गेला आणि फिर्यादी जी विक्टिम आहे तिच्या लक्षात आलं की हा तिच्या म्हणजे मुलगा आहे, भाचा आहे, तिच्या लक्षात आलं। त्यावेळेस ती त्याला बोलली की पप्पू तू काय तुला हवे ते घेऊन जा। साधारणपणे जो आरोपी आहे त्याचा बॅकग्राऊंडच हा आहे की तो आतापर्यंत त्याने चेन स्नॅचिंग, जबरी चोरी यासारखे गुन्हे केलेले आहेत, तर तो त्यासाठी झाला हे तिच्या लक्षात आल्यामुळे ती त्याला बोलली होती की तू काय घ्यायचं ते घेऊन जा, मला मारहाण करू नको। पण तरीही जो आरोपी आहे त्याने कुठल्याही प्रकारची दयामाया तिला दाखवली नाही। त्याने तिच्या गळ्यावर, हातावर आणि डोक्यावर वार केले आणि त्याला असं वाटलं की जी महिला आहे ती आता म्हणजे मेलेली आहे असं त्याचा समज झाला आणि तो तसंच तिच्याकडचे जे सोने आहेत साधारणपणे 1.5 लाख रुपयाचे जे सोनं आहे ते त्याने लंपास केलं आणि तो ते घेऊन पळून गेला। आणि सुरुवातीला जाताना तो बांद्रावरून त्याने गुजरातला जाणारी जी ट्रेन आहे ती पकडली आणि तिथून तिथे तो लपून राहिला होता। तर आमची जी टीम आहे त्यांना तांत्रिक तपासाच्या आधारे तसंच सीसीटीव्ही फुटेज आहे आणि गोपनीय जी बातमीदार आहेत तर त्यांच्या आधारे आम्हाला त्याचं लोकेशन कळालं की गुजरातमध्ये तो मेहसाणा येथे आहे। तर काल आम्ही टीम गुजरातला रवाना केली आणि त्यांना तो आरोपी मिळून आला। मॅडम, हा आरोपी आणि जे विक्टिम आहे त्यांचं नेमकं काय रिलेशन आहे आणि किती विश्वास होता त्यांचा त्याच्यावर, तरी त्यांनी असं करू? आरोपी जो आहे तो तिच्या सख्या मावशीचा मुलगा आहे आणि तो जो आहे तो जरी सख्या मावशीचा मुलगा असला तरी ते सुरुवातीला लहानपणी तिने खूप प्रयत्न केले होते की त्याने सुधारावं, त्याच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले होते, लहानपणापासून त्याला वाढवलं होतं असं समजतं आपल्याला सुरुवातीच्या जे काही आपण चौकशी केली त्या अनुषंगाने। आणि आता 7-8 वर्षापासून त्यांचा काही संबंध नव्हता। लहानपणी तो घरी येऊन गेलेला आहे त्यांच्या अनेकदा। त्याच्यानंतर जेव्हापासून त्याने हे चोरी किंवा घरफोडी यासारखे गुन्हेगार सुरू केले तेव्हापासून त्याचा संबंध म्हणजे नव्हता काही। जी विक्टिम आहे तिची आता तब्येत कशी आहे आणि एकूण या चोराकडून किती रिकव्हरी करण्यात आलेली आहे, न्यायालयाने त्याला काय आता सुनावलेलं आहे? विक्टिम जी आहे ती आता शांतिनिकेतन हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेते। तिची तब्येत ठीक आहे परंतु ती अजून काही बोलण्याच्या सिच्युएशनमध्ये तितकी नाही आहे, कारण तिला जो मानसिक ट्रॉमा जो झालेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे। तिने अपेक्षाच केली नसेल की आपल्या म्हणजे भाच्यानेच आपल्यासोबत हे कृत्य केलं आहे। त्यामुळे सध्या तरी ती रिकवर होती आहे। आपण पॉझिटिव्ह राहू की ती लवकरात लवकर बरी होईल आणि जे आरोपीने जे घेतलेलं जे काही सोनं आहे ते संपूर्णपणे आम्ही रिकवर केलेलं आहे। 100% आमची रिकव्हरी झाली या केसमध्ये। आता न्यायालयीन कोठडी, पोलीस कोठडी आरोपीला काय नेमकं? आता त्याला रविवारपर्यंत जी आहे त्याला PC मिळालेले आहे आम्हाला, त्यानंतर आम्ही हजर करू, त्यानुसार मग काय होईल ते।